नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास। आज गणित विषयाचा आपला 21वा दिवस आहे। आज आपण बहुमितिक आकार शिकणार आहोत। आता बहुमितिक आकार शिकायला आपल्याला 2 दिवस लागणार आहेत। आज फक्त आपण काय शिकणार आहोत? बिंदू, किरण, रेषाखंड आणि रेषा। मग आता हे रेषामध्ये उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि ज्या सरळ रेषा नसतात अशा वक्र रेषा सुद्धा आपण शिकणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं, सर्वांनी मोबाईल लांब ठेवायचा आहे। घरचा अभ्यास करण्यासाठी आज पट्टी घेऊन बसायचे, बॉक्स। नमस्कार मुलांनो, आज आपण बहुमितिक आकृत्या शिकणार आहोत। बहुमितिक आकृत्या म्हणजे काय की वेगवेगळे आकार जे आपण आकृत्या काढत असताना अभ्यास करताना शिकत असतो। आता हे जे अवयव आहेत, अरे हे खूप सोपं वाटतात, पण परीक्षेमध्ये आल्यानंतर प्रश्न याच्यावर विचारल्यानंतर आपल्याला ऐन वेळेला काहीच आठवत नाही किंवा कन्फ्यूज होतं की बाबा हे आहे का, हे का हे। आणि बहुमितिक आकृत्या जसं 1-2 गणिताचा पाया आहे, तसं ह्या आकृत्या बारीक आकृत्या ह्या भूमितीचा पाया आहे। पुढे भविष्यात तुम्हाला थोडं मोठ्या झाल्यानंतर 8वी 9वी 10वीला भूमिती हा विषय असतो। ह्या विषयाचा जर तुम्हाला सखोल अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, खूप महत्त्वाचे शिकणं। त्याच्यामुळे आता हे तुम्ही लिहायचे, हे लिहित इकडे लक्ष द्यायचे। हे लिहित असताना, आकृत्या काढत असताना पट्टीचा वापर करायचा, अंदाजे रेषा काढायच्या नाहीत। नीट लक्ष देऊन पहा आणि लिहा। मी जसं लिहिलंय तसं लिहायचं, जेवढं अंतर सोडलंय तेवढं अंतर सोडायचं। 2 गिचबिडकाला करायचं नाही, एकाच्या बोकांड एक लिहायचं नाही। मी जसं लिहिलं मोकळं सुटसुटीत तुम्ही सुद्धा लिहा, पेन्सिलनं लिहा। काय होतं, मी पेन्सिलनं काल लिहिलं होतं, एक व्हिडिओ पण केला होता, पण ते दिसत नाही तुम्हाला, चमकतं ते पेन्सिलनं लिहिलेलं, म्हणून मी स्केच पेननं लिहिते। तर तुम्ही पेन्सिलनं लिहायचं हे सगळं। ठीक आहे, मी इकडे तुम्हाला शिकवते। पहिली आपली बहुमितिक आकृती आहे बिंदू। बिंदू म्हणजे काय? टिपका मराठी भाषेमध्ये। याला आपण इथे एक टिपका, इथे एक टिपका, इथे एक टिपका, इथे एक टिपका। तुमची आई काय करते? टिपकेची रांगोळी काढते बघा, अशी टिपके काढते। या टिपक्यांनाच आपण गणितीय भाषेमध्ये काय म्हणतो? बिंदू असे म्हणतो। काय म्हणतो? बिंदू। आता हे टिपके कशाला लागतात गणितामध्ये? तुम्ही म्हणाल काही पण असते मॅडम अभ्यासामध्ये। हे टिपकेच काय करतात, नंतर रेषाखंड, त्रिकोण, आयत किंवा चौरस, चौकोनाचे प्रकार, नंतर वर्तुळामध्ये वेगवेगळे बिंदू दर्शवायला गणित करण्यासाठी हे टिपके खूप महत्त्वाचे असतात। याला खूप सोपं असं समजू नका, खूप 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 महत्त्वाचा घटक आहे बिंदू। बिंदू म्हणजे काय? एखाद्या वहीवर, पानावर आपण एक छोटंसं असे काढलेली आकृती, याला काय म्हणतात? बिंदू। आता हे बिंदूंना नाव असतात। आता अरे बिंदू बघ बर, बिंदूला गोल कर, तर नेमकं कोणत्या बिंदूला गोल करू? मी ह्या बिंदूला गोल करू का, ह्या बिंदूला गोल करू का, हे बिंदूला गोल करू, कोणत्या बिंदूला गोल करू? म्हणून बिंदूला हे नेहमी नाव असतं। मग कुणी मोठे मुलं काय करतात, इंग्रजीमध्ये नाव होतात, बिंदू पी, बिंदू ए, बिंदू डी, बिंदू पी असं नाव देतात। तर बरं, लहान मुलं काय करतात, 1ली ते 4थी आपण काय नाव देतो? बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क, बिंदू ड, असे हे बिंदूला वेगवेगळे नाव असतात। मग वाचत असताना आपण ह्या बिंदूला कसं वाचणार? बिंदू पी, बिंदू ए, बिंदू डी, इथं दिलेले बघा, बिंदू ए, बिंदू बी, याचं नाव काय आहे? बिंदू सी, आणि याचं नाव काय आहे? बिंदू डी। अशा प्रकारे ह्या बिंदूंची आपण नावं ठेवायला पाहिजे आणि तसंच वाचन करायला पाहिजे। तर सगळ्यांना समजलं बिंदू म्हणजे काय? आता पुढचं आहे रेषाखंड। आता हे बिंदू आहेत, आता हे बिंदू मी जोडले, पी आणि ए, पी आणि ए हा बिंदू जोडला, अ ब हा बिंदू जोडला, ड क हा बिंदू जोडला, डी पी हा बिंदू जोडलेला आहे। आता ह्याच्यामध्ये हा बिंदू आणि हा बिंदू जेव्हा आपण जोडतो तेव्हा एक रेषा, सरळ रेष काढतो, आणि ह्या रेषेला आपण म्हणतो रेषाखंड। काय म्हणतो? रेषाखंड। खंड म्हणजे तुकडा, खंड म्हणजे तुकडा। कशाचा तुकडा आहे हा? एका रेषेचा तुकडा आहे, म्हणून ह्याला म्हणायचं रेषाखंड। रेषाखंड हे बघा दिलेले बघा, ए बी। आता हे सुद्धा रेषाखंडाला नाव असतं। आता ह्या रेषाखंडाचं नाव काय आहे? डीपी। ह्या रेषाखंडाचं नाव काय आहे? डीपी।
आता ह्या रेषाखंडाचं नाव काय आहे? रेषाखंडाचं नाव काय आहे? पी ए. पी ए. जे दोन टोकाला दोन बिंदू असतात त्यांचीच नावं ही रेषाखंडाला भेटतात. आता ह्या रेषाखंडाचं नाव काय आहे? रेषाखंड अब. रेषाखंड अब. आता ह्या रेषाखंडाचं नाव काय? ड म. ड रेषाखंड ड म. आता रेषाखंड समजला. दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड म्हणायचं. दोन बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषेला रेषाखंड म्हणायचं. समजा आता माझ्या अंगात आलं आणि मी म्हणलं असं डला बला पला जोडलं. मग मी असं डीला आणि पीला असं वाकड्या रेषे काढून जोडलं तर हा रेषाखंड होईल का? अजिबात नाही. हा रेषाखंड होणार नाही. दोन बिंदूंना सरळ रेषेमध्ये जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड असं म्हणायचं. तर आता आपण दोन गोष्टी शिकलो, बिंदू आणि रेषाखंड. रेषाखंड ए बी, रेषाखंड बी सी, रेषाखंड डी ई. सगळ्यांना समजलं बिंदू आणि रेषाखंड म्हणजे काय ते? हे तुमचं चालू द्या, थोडंसं इकडे लक्ष द्या. काय अवघड नाहीये हे गोष्ट, फक्त कन्सेप्ट प्रत्येक गोष्टीची क्लिअर पाहिजे. कारण की आपण नंतर आता हा सगळा सिलेबस 100 दिवसाचा संपणार आहे आपला. झाल्यानंतर मग आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहोत. तर रेषाखंड समजलं तुम्हाला? अ ब. रेषाखंड डम. रेषाखंड अरे हा रेषाखंड नाहीये. मारचा लिहून मला इथं मॅडम असल्या वाकड्या रेषेला रेषाखंड म्हणलात म्हणून. ठीक आहे, चालते. हे चालू राहू दे तुमचं लिहायचं. आता पुढचं आपले भौमितिक आकृती आहे किरण. किरण. किरण म्हणजे काय? हा झाला बिंदू. आता ह्या बिंदूतून माझ्या अंगात आलं, मी काय केली? रेषा काढली. ए गेली, अशी किती पण मोठी रेषा काढली. मग मी रेषा कोणत्या बाजूने काढली? ह्या बाजूने काढली. आणि ह्या बाजूने मी अमर्याद रेषा काढू शकते. एकाच बाजूने अमर्याद रेषा काढू शकते. कोणत्या बाजूने अमर्याद रेषा काढू शकते? ज्या बाजूला हे बाणाचं टोक दाखवलेलं असतं त्या बाजूला मी किती पण मोठी रेषा ही काढू शकते. अमर्याद म्हणजे मर्यादाच नाही, किती पण लांब काढू शकते. तर ह्याला काय? एकाच बाजूने काढू शकते. पण मी एकाच बाजूने काढू शकते. त्याला काय म्हणायचं? किरण. काय म्हणणार होतं आपण ह्याला? किरण. आता किरणला पण नाव असतं ए बी. ह्या किरणचं नाव काय आहे? ए बी. आता ही असा किरण काढला मी. आता ह्या किरणचं नाव काय आहे? पी क्यू. असा किरण काढला. सी डी. ह्या किरणचं नाव काय? सी डी. फक्त रेषा ही किरण किंवा रेषाखंड रेषामध्ये सरळ असायला पाहिजे. एकच अट आहे. अट काय आहे? की ती रेषा सरळ असायला पाहिजे. तुम्ही वाकडी रेषा जर काढली तर ती रेषा होणार नाही. तर सी डी काय झाला? हा एक किरण आहे. का बरं किरण म्हटलं मी? कारण की त्याच्या एका बाजूला टोक आहे. हे टोक काय सांगतं? की मी हा रेषाखंड ह्या बाजूने किती पण लांब नेऊ शकतो. मला मनात येईल तोपर्यंत लांब नेऊ शकतो. मी हा रेषाखंड जो आहे, हा रेषाखंड इथून जो सुरू झालाय, ह्याचं हे टोक मी किती पण वाढवू शकते. कारण की इथं आहे बाणाचं चिन्ह. हे बाणाचं चिन्ह मला काय सांगतं? की ही रेषा ह्या बाजूनं ह्या बाजूनं अमर्याद आहे. अमर्याद म्हणजे तिला मर्यादाने किती पण लांब काढू शकतो आपण. म्हणून हे बाणाचं टोक दाखवलेलं आहे. मात्र ह्या बाजूने मी रेषा वाढवू शकते का? अजिबात नाही. ह्या बाजूने मला रेषा वाढवायचा अधिकार नाही. म्हणून ह्याला म्हणायचं किरण. किरण म्हणजे काय? सूर्याचे जे प्रकाश येतात आपल्याकडे त्याला आपण किरण म्हणतो. सूर्यकिरण. सूर्यकिरण कसे असतात? सूर्यापासून निघाले की पृथ्वीपर्यंत लांब 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 पर्यंत येतात. बरोबर आहे का? म्हणून त्यांना आपण किरण म्हणतो. म्हणून ह्याला सुद्धा आपण किरण म्हणायचं. कारण की हा जर समजा सूर्य धरला तर इथून प्रकाश किरण निघाला 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 लांब पर्यंत जाऊ शकतो. म्हणून ह्याला काय म्हणायचं? किरण. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम ह्याला नाव कसं काय दिले किरण? कारण की प्रकाशाचा किरण सुद्धा एका सूर्याच्या पलीकडे तो वाढत नाही. पण सूर्यापासून निघालेला प्रकाश किरण किती पण लांब जाऊ शकतो. म्हणून ह्याला काय म्हणायचं? किरण असं म्हणायचं. आता हा घटक बघा तुम्ही. इथं रेषाखंड किरण ए बी.
इथं बघा AB, किरण BC, किरण BC, किरण DC, किरण DC. आता पुढचा आपला शेवटचा घटक आहे रेषा. पुढचा घटक आहे रेषा. आता ही जी रेषा आहे, आता किरण हा फक्त आपण एका बाजूने वाढवू शकत होतो, बरोबर आहे का. रेषाखंड आपण कोणत्याच बाजूने वाढवू शकत नाही. मात्र रेषा अशी गोष्ट आहे की जी दोन्ही बाजूला आपण किती पण वाढवू शकतो. मग दोन्ही बाजूला इथं बाण दाखवलेला बघा. हा बाण काय सांगतो की तुम्ही ही रेषा किती पण मोठी वाढवू शकता. आता इथं मला वाटली इथपर्यंत वाढवा, इथपर्यंत वाढवा, इथपर्यंत वाढवा, असं मी लांबपर्यंत वाढवली. ही पण बाजू मी अशी किती पण लांब वाढवली, फक्त ही सरळ पाहिजे. तर ही किती पण लांब आपल्याला जर वाढवता येत असेल तर तिला काय म्हणायचं, रेषा. आता मला एवढी मोठी लांब काढायची गरज नाही, मी छोटीशी काढली. तर छोटी पण काढू शकतो, मोठी पण काढू शकतो, पण त्याला काही लिमिट नाही. मला समजा वाटली एवढी छोटीशी रेषा काढावी आपण, मी छोटीशी रेषा काढली. मला वाटलं एवढी मोठी पण नको आणि एवढी छोटी पण नको, म्हणून मी काय केलं, ही रेषा काढली. म्हणजे ह्याला काही लिमिट नाही किंवा ह्याला मर्यादा नाही, किती काढावं म्हणून काही सांगायचं नाही. आपल्याला गरज आहे तेवढी आपण ही रेषा काढू शकतो. मात्र रेषाखंडाचं तसं नाही. रेषाखंड तुम्हाला जो 2 बिंदू दिलेले असले तर तेवढ्या 2 बिंदूतच रेषाखंड काढायचा असतो. रेषाखंडाचं समजलं का तुम्हाला. 2 बिंदू दिलेले असतात, तेवढ्या 2 बिंदूमध्येच तुम्हाला तो रेषाखंड काढायचा असतो. किरण हा फक्त एका दिशेला किती पण वाढवता येतो. रेषा मात्र दोन्ही दिशेला आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी आपण वाढवू शकतो किंवा लहान करू शकतो किंवा मोठी करू शकतो, म्हणून ह्याला म्हणायचं रेषा. रेषामध्ये एक लक्षात ठेवा, रेषा ही सरळच पाहिजे, तेव्हाच तिला सरळ रेषा म्हणायचं. जर ती रेषा सरळ नसेल तर तिला म्हणायचं वक्र रेषा. कसली रेषा म्हणायचं, वक्र रेषा. तर मुलांनो लक्षात आलं ना तुमच्या, किरण एका बाजूनं कितीही वाढवता येतो. जोपर्यंत ह्या पेन हे पुस्तक वहीचं पान संपणार नाही तोपर्यंत मला ह्याला किती पण लांब एका बाजूनं ओढता येतं, फक्त एका बाजूनं बरं का, ह्या बाजूनं नाही. इकडचा रस्ता बंद आहे, इकडचा रस्ता बंद आहे कारण की इथं बिंदू आहे आणि एका बाजूनं आपल्याला किती पण वाढवता येतं. मग आता हे आपल्याला कोणत्या चिन्हावरून समजतं, ह्या बाणाच्या चिन्हावरून आपल्याला समजतं. अजून एक बाण आहे की जो दोन्ही बाजूला वाढतो. काय करतो तो, दोन्ही बाजूला वाढतो. आता समजा ही रेषे, ही रेषे, आता ही रेषेला इथं पण बिंदू नाही, इथं पण बिंदू नाही, पण दोन्ही बाजूला मी बाण घेतलेला आहे. दोन्ही बाजूला काय घेतलेलं आहे, बाण घेतलेला आहे. ह्याचा अर्थ काय झाला, ही रेषा मला अशी किती पण वाढवता येते, इथपर्यंत अशी 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 अशी, जोपर्यंत ह्या बाण संपणार नाही तोपर्यंत ही रेषा मला अशी किती पण लांब वाढवता येते. मग किती पण लांब वाढवता येते म्हणून हिला काय म्हणायचं, रेषा. रेषेला दोन्ही बाजूला काय असतात, बाण असतात. दोन्ही बाजूला बाण असतात. हे बाण काय सांगतात की तुम्हाला ही रेषा किती पण वाढवता येते. जोपर्यंत तुमचं हे वहीचं पान संपणार नाही तेवढी मोठी आपल्याला ही रेषा काढता येते. किरण एकाच बाजूला वाढवता येतो आणि रेषाखंड दोन्ही बाजूला वाढवता येत नाही. एवढं आहे तेवढंच राहणार रेषाखंड. किरण एका बाजूला वाढतो आणि रेषा ही दोन्ही बाजूला वाढत असते. तर हे तिन्ही मधला फरक कळाला तुम्हाला, रेषाखंड, किरण आणि रेषा. आता ह्याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायचं नाही. ज्याच्या एका बाजूला बाण असतो तो किरण असतो, ज्याच्या दोन्ही बाजूला बाण असतात ती रेषा असते, आणि ज्याचे दोन्ही तोंड बंद केलेले असतात बिंदूनं त्याला म्हणायचं रेषाखंड. हे 3 फरक तुमच्या लक्षात राहायलाच हवेत. बघा काय काय शिकलो आपण, बिंदू, टिपका, ह्याला बिंदू म्हणायचं, त्याला नाव असतं. ही रेषा झाली, रेषा. आणि पुढचं आहे आपलं किरण. किरण आणि रेषाखंड, पण रेषेला एकच नाव असतं, रेषा बी. किरण AB, रेषाखंड PQ. पूर्ण रेषेला नाव असतं, एकच नाव असतं, रेषा बी. रेषेला कसं वाचतात, पूर्ण नावानं वाचतात, रेषा बी. तर ह्या रेषा सुद्धा तुम्हाला काढायच्या. ह्या सर्व आकृती तुमच्या वहीमध्ये तुम्हाला काढायच्या आहेत बरं का. आता नीट लक्षात ठेवा, रेषा ही दोन्ही बाजूला वाढत असते, किरण हा एकाच बाजूला वाढवता येतो आणि रेषा ही PQ
दोन्ही बाजूला वाढवता येत नाही. हे काय आपोआपच लहान लेकरू मोठं लहानाचं मोठं होते तसं वाढत नाही. जर आता मला समजा वाटलं की अरे बाबा एवढं बस होत नाही, आपण अजून मोठी करावी रेषा, म्हणून मी हा बाण काढला आणि अजून वाढवलं, तर हे असं वाढवणं असतं. पण मला जर समजा वाढलं PQ अरे लयच लहान झाले, आपण ह्याला अजून मोठं करावं, म्हणून PQला जर मी मोठं करायला गेले तर मला ते करता येणार नाही. कारण की PQचं काय असतं, एक विशिष्ट असं माप असतं. तर सगळ्यांच्या लक्षात आलं, रेषा ही दोन्ही बाजूला वाढवता येते, किरण हा एकाच बाजूला वाढवता येतो, आणि रेषाखंड हा दोन्ही बाजूला वाढवता येत नाही. मी तुम्हाला 10 का सांगायले, कारण की जेव्हा आपण पुढे आता भरपूर गोष्टी शिकणार आहोत, चौरस, चौकोन, आयत, त्रिकोण किंवा भौमितिक आकृत्या शिकणार आहोत, त्याचा पाया आहे. जसं गणिताचा पाया संख्या आहेत, तसं भौमितिक आकृत्यांचा ह्या 3 गोष्टी म्हणजे काय आहेत, पाया आहेत. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणं खूप महत्वाचे. म्हणून मी दरवर्षी तुम्हाला शिकवणार आहे रेषाखंड म्हणजे काय, किरण म्हणजे काय आणि रेषा म्हणजे काय. तर तुम्ही ह्या सगळ्या आकृत्या काढलेल्या आहेत का? जर काढलेल्या नसल्या तर नक्की काढून घ्या. खूप खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. तर सगळ्यांनी बिंदू काढायचा आहे. बिंदू काढून झाले की रेषाखंड काढायचा. रेषाखंड काढला की किरण काढायचा. किरण काढल्यानंतर मग रेषा काढायची आहे. तर मुलांनो, आता आपल्याला उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि वक्र रेषा काढायच्या आहेत. आपण मग आधी काय शिकलो, रेषाखंड, किरण आणि रेषा. आता रेषामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा. आता हे गेल्या वर्षी आपण शिकलेलं आहोत, तरी सुद्धा मी डबल शिकवते. आता जे उभ्या असतात त्या उभ्या रेषा, आडव्या असतात ह्या आडव्या रेषा, या तिरप्या रेषा, आणि ज्या सरळ नसतात असे वेडेवाकडे असतात त्यांना काय म्हणतो आपण, वक्र रेषा. असे 4 प्रकार असतात. हे तुम्ही सुंदर अक्षरामध्ये काढायचे. तुम्हाला पेन्सिलनं पट्टी घेऊन छान रेषा मारा. मी तोपर्यंत तुम्हाला इकडं उभ्या रेषा, आडव्या रेषा शिकवते. आता हे रेषा काढत असताना कसं होतं, आता मी तुम्हाला ह्या पेननं रेषा मारून दाखवली. आता ही रेषा सरळ आहे का रे? जेव्हा आपण अशी रेषा मारतो तेव्हा सरळ येते का? नाही. आता ही थोडीशी वाकडी रेषा झालेली आहे, ही थोडी सरळ रेषा नाही. मग अशा वेळेला काय करतो आपण, आपल्या कंपासमध्ये वेगवेगळे साधनं असतात. कशासाठी? की आपल्या रेषा सरळ याव्या म्हणून ही अशी एक पट्टी असते. काय असते? अशी पट्टी असते. मग आपण काय करतो, ह्या पट्टीला असं ठेवतो. पट्टीला ठेवून त्याच्या कडेला पेन घासून खाली हे करतो, रेषा मारतो. हे बघा किती सुंदर आली बघा बरं. मग ही पट्टी काय काम करते आपल्याला, की सरळ रेषा मारायला मदत करते. नुसतं जर आपण असंच उभ्या मगाशी मी रेषा काढल्या होत्या, त्याच रेषा सरळ येत नाहीत. ह्याच्यासाठी अशी पट्टी वापरायची. किंवा ज्याचा कडा किंवा बाजूची कडा जी आहे ती सरळ आहे, त्या सुद्धा वस्तू वापरू शकतात. प्रत्येक वेळेस आपल्याकडे पट्टी असेलच असं नाही. कधी आपल्याकडे पट्टी नसते कंपासमध्ये, आपण घरी विसरतो. मग अशा वेळेला सरांनी, मॅडमनी म्हणलं अरे रेषा काढा, तर तेव्हा तुम्ही काय करणार, नुसतं बसून राहणार का? नाही. आता हे पट्टीच्या साह्याने आपण असं रेषा मारत आहोत. आता हे काय मारलेत मी, आडव्या रेषा मारलेल्या आहेत. कोणत्या रेषा आहेत ह्या? आडव्या रेषा. ह्या कोणत्या रेषा आहेत? आडव्या रेषा. आता तिरप्या रेषा, ह्या रेषांना काय म्हणणार आपण? तिरप्या रेषा. मग तिरप्या रेषा ह्या दोन्ही बाजूला असू शकतात. अशा प्रकारे तिरप्या रेषा दोन्ही बाजूला असू शकतात. किंवा ह्या वक्र रेषा. पण प्रत्येक वेळेस आपल्या सोबत पट्टी असलच असं नाही. माझ्यासारख्या विसरभोळ्या माणसाच्या तर कंपासमध्ये कधीच नसते. मी नेहमी काही ना काही घरी विसरते. मग माझ्याकडे पट्टी नाही. अशा वेळेला मी काय करू, वेड्या वाकड्या रेषा काढू का? नाही. मग मला काहीतरी दुसरा पर्याय बघावा लागेल. आता ज्या दिवशी माझ्याकडे पट्टी नसते तेव्हा मी काय करते, अशी वही ठेवते. वही बाजूला ठेवून अशा उभ्या रेषा मारते. कारण की काय, ह्या वहीचा जो कोपरा आहे, कडा जी आहे ती सरळ आहे, एकदम सरळ आहे. जर ती कुरतडलेली किंवा वेडी वाकडी राहिली असती तर ती रेषा सरळ आली नसती. हे बघा, अशी वही मी ठेवणार आणि या वहीच्या साह्यानं सुद्धा मी उभ्या, आडव्या अशा रेषा मारू शकते. अशा तिरप्या सुद्धा मी रेषा मारू शकते. फक्त एकच अट आहे की
त्या वहीची ही बाजू जी आहे ती सरळ पाहिजे. आता ही वक्र रेषा काढायला मात्र मला वही लागणार नाही. समजलं? समजा आता माझ्याकडे वही पण नाहीये, माझी वही खराब झालेली खूप जुनी आहे. अशा वेळेला आता ही बाजू जी आहे ह्या बाजूने जर मी रेषा मारायला म्हणलं तर माझी रेषा सरळ येईल का रे? आता हे बघा इथं थोडीशी वाकडी झालेली आहे. म्हणजे जर रेषा मारायला तुमची पहिली अट काय पाहिजे की ही जी बाजू आहे ज्या बाजूला धरून तुम्ही रेषा मारणार आहात ती बाजू कशी पाहिजे आपली एकदम सरळ किंवा स्ट्रेट पाहिजे. जर माझ्याकडे समजा वही पण बरोबर नाहीये, पट्टी पण नाहीये, मग अशा वेळेला मी कशाच्या साह्याने रेषा मारणार? मग अशा वेळेला मी काय करणार? असे पेन घेऊन सुद्धा मी अशा रेषा मारू शकते, कारण की पेनाची एक बाजू सुद्धा आपली सरळ आहे बघा. असं पेन ठेवला सरळ आणि मी अशी रेष मारलेली. अशा आडव्या उभ्या आपण रेषा मारू शकतो. कशाच्या? पेनाच्या साह्यानं. फक्त पेनाच्या साह्यानं रेषा मारण्यासाठी कोणत्याही वस्तूची एक बाजू ही सरळ असली पाहिजे, स्ट्रेट पाहिजे, तेव्हाच आपल्याला ह्या रेषा मारता येतात. तसं खूप खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूपच सोपं आहे. उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा. तर तुम्हाला हे झालं का काढून तुमचं? थोडासा वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण काय करू? एक छोटासा खेळ खेळू. तर मुलांनो इथे तुमच्या समोर एक चित्र आहे. आता हे चित्रामध्ये बघा तुम्हाला माणसं दिसायलेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करायलेत आणि हे एक रेषा मारून काढलेली माणसं आहेत सगळी. हे चित्रातली जी माणसं आहेत ती सगळी एक रेषा मारून काढलेली आहेत. तर सर्वप्रथम मला सांगा आता की ही रेषा कोणती? ही रेषा कोणती आहे? आडवी रेषा, ही उभी रेषा, ही तिरपी रेषा, पुन्हा तिरपी, पुन्हा तिरपी आणि ही आडवी रेषा. ठीक आहे. आता तुम्ही तिथं बसून सांगतात का मी सांगू? कसं करू? मी पण सांगते तुम्ही पण तिथं बसून सांगा. ही कोणती रेषा आहे? उभी, आडवी, उभी, उभी, आडवी, उभी, आडवी, उभी, आडवी. आता ही रेषा कशी आहे? आडवी, उभी, तिरपी, आडवी, 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 उभी, आडवी, उभी, आडवी. आता ही रेषा कशी आहे? उभी, आडवी, उभी, तिरपी, तिरपी, उभी, आडवी, तिरपी, उभी, आडवी. ही रेषा कशी आहे? आडवी, उभी, तिरपी, आडवी, तिरपी, उभी, आडवी, तिरपी, 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 उभी, आडवी, तिरपी, 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 आडवी, उभी, आडवी, आडवी, उभी, तिरपी. आता तुम्हाला काय करायचे? फास्ट ह्याच्यातलं कोणतंही 1 2 तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे चित्र काढायचे आहेत. आता हे फास्ट तुम्हाला काढायचं आहे किंवा काय करा ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या सगळ्या आकृत्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काढायच्या आहेत. कमीत कमी 5 आकृत्या तरी तुम्ही किमान काढावं. म्हणजे काय होईल? चित्र काढायचा पण आनंद होईल आणि आपल्या रेषाचा पण सराव होईल. बरोबर आहे का? किती सोपं चित्र काढायचंय बघा. गोल काढायचं, उभी रेषा, आडवी रेषा, त्याला असं केलं झालं. सगळ्यांनी हेच काय करायचं? 5 चित्र काढायचे. स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या मनानं ह्याच्यातले 5 चित्र तुम्हाला काढायचे आहेत. तर सगळ्यांना समजलं? काय काय समजलं? काय काय शिकलो आता आपण? उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, नंतर बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा. रेषामध्ये 4 प्रकार आहेत. आडवी रेषा, उभी रेषा, तिरपी रेषा, तिरपी रेषा आणि एक वक्र रेषा. कोणती? वक्र रेषा. आता रेषा काढत असताना आपण काय करतो? पट्टीची मदत घेतो. पट्टीच्या साह्यानं सरळ रेषा काढतो किंवा सरळ पेनानं काढायला गेलं तर आपली तेवढी करेक्ट रेषा येत नसते किंवा कंपासच्या साह्यानं, पट्टीच्या साह्यानं, वहीच्या साह्यानं आपण ह्या रेषा काढत असतो. फक्त रेषा काढत असताना त्या वस्तूची कडा जी आहे ती सपाट पाहिजे किंवा सरळ पाहिजे, तेव्हाच आपण ह्या रेषा काढू शकतो. तर सगळ्यांना ह्या भौमितिक आकृत्या समजल्या. आता उद्या आपण काय शिकणार आहोत? कोन, कोनामध्ये त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत.